मातोश्रीतून राम मंदिर आंदोलनाची ठिणगी पडली। आता राम मंदिर चोरीच्या जनसामान्यांच्या आक्रोशाची ठिणगी मातोश्रीतूनच पडणार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी काल आमदारांच्या बैठकीत रामरक्षा आंदोलनाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्यात। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे स्वतः नागपुरात जाऊन संघाच्या बालेकिल्ल्यात रामरक्षा आंदोलन करणार आहेत। विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात हे आंदोलन होणार आहे। काँग्रेस, आप आणि सपा राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी आवाज उठवत आहे। आपणही राज्यभर आंदोलन केली पाहिजेत अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिल्या। आमदारांनी या जातीने लक्ष घालावं, आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरावं असा आदेश मातोश्रीवरून देण्यात आले। त्याशिवाय बंडखोरांचा मुद्दाही बैठकीमध्ये होता। जिथून बंडखोर आणि त्यांच्या सोबतचे पदाधिकारी गेले ती रिक्त पद भरून काढा, SIR वर लक्ष केंद्रित करा, आपले मतदार वगळले जात नाहीत ना याची खबरदारी घ्या, अधिवेशनात मुंबईचे प्रश्न आक्रमकपणे मांडा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत। उद्धव ठाकरेंच्या बैठकीला आमदार राहुल पाटील वगळता सर्व आमदार उपस्थित होते। मध्यम पातु करद्वंसे नाभिं जान भवदाश्रयः सुग्रीवेश कटिः पातु शक्तिनी हनुमत् प्रभो ओरो रघुत्तम पातु पद्मपद्मासनस्थ पीतं वासो वसाराम राज्यामधले मंत्री अनेक प्रकारचे भ्रष्टाचार करतायत। अगदी पुढच्या वर्षी होणाऱ्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या सुद्धा कामामध्ये भ्रष्टाचार करायला यांनी सुरुवात केलेली आहे। अनेक लोक हे आता कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागतायत, त्यांचाही विचार झाला पाहिजे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे। SIRच्या नावाखाली मतचोरी होईल त्याच्या बाबतीत पण सावध राहिलं पाहिजे। असे 2-4 विषय आज आम्हाला उद्धव साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रम दिला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.